भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या चौकशीचं पत्र व्हायरल झालेलं आहे। 120 कोटींचा शासन महसूल थकवल्याप्रकरणी त्याच्या वसुली आणि चौकशीचं पत्र आता समोर आलंय। व्हायरल पत्रामध्ये नरेंद्र लालचंद मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या पत्रावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सही देखील आहे। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। तक्रारदारानं अर्जामध्ये भूमाफिया असा उल्लेख केला। नरेंद्र मेहतांचा उल्लेख असलेल्या व्हायरल पत्रावर चंद्रशेखर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया आहे। पटोले राजकारणासाठी नरेंद्र मेहतांचं नाव घेत आहेत, त्यांनी सभागृहामध्ये बोलावं, उत्तर देईन असं बावनकुळेंनी म्हटलंय। नरेंद्र मेहतांनी आतापर्यंत या चौकशीचा कुठलाही रिपोर्ट नाही आहे। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केला नाही आहे। नरेंद्र मेहतांनी च्या विरुद्ध तक्रार आहे। माझ्याबद्दलही 10 तक्रारी होतात, सर्वांबद्दल तक्रारी होतात। त्यामुळे तक्रारीवर आपण फक्त चौकशी मागतोय आणि जसा शब्द वापरला समोरच्या माणसानी तसा खाली पाठवतो आपण। सांगितलं ना चौकशी करतो। नरेंद्र मेहताबद्दल आतापर्यंत 10 ते 12 मी तुम्हाला वाटलंच ऑफिशियल रेकॉर्ड देईल, 10 ते 12 तक्रारी आल्या। त्या तक्रारीमध्ये नरेंद्र मेहताचा कुठलाही दोष आढळत नाही। आता ही तक्रार पुन्हा मी चौकशी करता पाठवली। नाना पटोलेच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर द्यायची गरज नाही। त्यांना जर काही आरोप करायचे तर सभागृहात करा, मी याचं उत्तर देईन। आतापर्यंत नाना पटोलेने केलेल्या कुठल्या आरोपात तथ्य नाही। नाना पटोले मीरा भाईंदरच्या पार्टीबाजीमुळे बुद्धिपुरस्पर बोलत आहेत। ते यापूर्वी नरेंद्र मेहतांनी केलेल्या अनेक नरेंद्र मेहतांच्या बद्दलचे यापूर्वी त्यांनी अनेक आरोप लावले आहेत, त्यातली कुठली त्या ठिकाणी चौकशीमध्ये रिपोर्ट आला नाही। जर नाना पटोलेला वाटतं तर सभागृहात चालू आहे, सभागृहात त्यांनी मांडावं, त्याचं उत्तर मी सभागृहात देईन। अरे बावनकुळेच पत्र आहे, ते तुमच्याकडे पत्र आहे, त्यांचीच सही आहे। तर राजकारणी खातिर करतोय असं मंत्री कशाला खोटं बोलताय? तुम्हीच तुमच्या आमदाराला नरेंद्र मेहताला जमीन माफिया म्हटलेलं आहे। तुमचंच पत्राचं हेडिंग तेच आहे। मग याला आम्ही राजकारण काय करायचं आहे? तुमचंच पत्र आहे, ते पत्र तुमच्या सगळ्यांजवळ आहे। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच खोटं बोलताय। म्हणजे आता असं म्हणतं आता विधानसभेत आम्ही प्रश्न विचारणार आहे आणि विधानसभेतही हे पत्र आम्ही दाखवणार आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगावं की आम्ही राजकारण करतोय की तुम्हीच हे पत्र लिहिलेलं आहे। नाना, नरेंद्र मेहता यांच्याबद्दल जी माहिती समोर येते काय तथ्य आहे? कारण भूमाफिया असा उल्लेख आहे पत्रात। राज्याच्या महसूल मंत्र्यांनी त्यांचेच आमदार नरेंद्र मेहता याच्याबद्दलचं भूमाफिया असा उल्लेख केलेला आहे। ते पत्र विभागाला पाठवलेलं आहे। ती सगळी कारवाई करायचे आदेश त्यांनी त्या पत्राच्या माध्यमातून दिले। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।